नमस्कार मित्रांनो, मी पवन पाडावे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. सो आजचा हा ब्लॉग दिनचर्या डे 11 हा असणार आहे आणि आज संडे स्पेशल मम्मी कोंबडी वडे बनवणार आहे आणि ते जेवणाची तयारी चालू आहे. आणि मी आज उठले बघा मित्रांनो किती वाजता. आणि कालचा व्लॉग म्हणजे तुम्ही आज जो संडेला बघितला म्हणजे तुम्ही काल बघितला असणार तो व्लॉग एडिट करायलाच मी आज 12 वाजवले दुपारचे. सो हा आजचा दिवस असा चालू झाला आहे मित्रांनो. तर आता मम्मी नारळ फोडते मित्रांनो आणि मम्मीने नारळ फोडलाय खूप सुंदर असा आणि ते अंडी उकडायला टाकले आणि ते प्रीती वन साइड अंडी कापते. पप्पा बाजारातून बाजार आणल्या वाटतं काहीतरी. हे मला ते खारीक. तर मित्रांनो खारीक घेऊन आलेली आहे. ही जी खारीक असतात तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही मित्रांनो. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला सांगा काय आहे. जे कोंबडी वडे बनवलं होतं त्याचं पीठ जे आहे ते खराब झालेलं आहे. सो त्याचा प्लॅन कॅन्सल आणि आता बॅक टू चपाती. ठीक आहे. हे बघा ते पीठ मित्रांनो त्याला भोंबळू लागलेत. फेकून दे मम्मा. बाय बाय. तर मित्रांनो विकीने कबूतर पकडला इथे. काय करतोय काय तू त्याचा? मांजा अटकलेला निघाला आता बाहेर गेच ना तू. एक दोरा लास्ट गाईस त्याच्या इथे बघा मांजा अटकलाय. रशी आहे की मांजा असू? मांजा. अरे बापरे. ब्लेडने कापायचं ना नाहीतर पोस्टमॉर्टमच करशील. अरे अरे इथे ह्याने कापते ब्लेड मारला तर पाय तुटेल. त्याच्या पाय कट पडलाय ते पायचा वाचलाय पाय. हा पाय हेच झाला त्याचा. बँडेज मार सगळा काढला. कुठे पडला कुठे होता? या अरे मशीन लावलीस का? पाहायला नको धरू विकी लागले. काय झालं त्याला? लागलं तरी त्याला जीवनदान दिलंय आम्ही. हळद लाव हळद. आपल्याला पुण्य लागू. किती होते? पंखाला पण लागलंय ते पुढे. ते का वर ते बघ इथे लागलंय. मग तुझ्या आईला काही हात हळद घे. हळद आहे पुण्याचा भागीदार व्हायचे तर चल. कोणाचं वाहन आहे माहित आहे ना? कोणाचं आहे माहिती आहे काका साफ करायला ना. तो आज आई शपथ असा जपा दिला बापरे. माती नाही. गाईस खोबरेल तेल काकांच्या टाक हातातले एक प्लेट पायावर पण खोबरेल तेल टाकून प्लेटी काढलेत. हे करू. हळद लावून टाकू पायाला. कुठं पडला यार त्या माणसाचा आला का नाही काय विषय फोनचा विकी? फोन दान मध्ये जाणार. दान. मी पण तेच बोलतो दान करून टाक. एक नंबर. गाईस मलमपट्टी लावली हा जाते. ह्याच्यावर टाक. हा माझ्या सोडलाच नसतं कोणी. मला जीव सोडला सुटलाच नसतं त्याच्याकडून आणि त्याचे पाय तुटले असते. ऑलरेडी ह्या मांजानेच पंख नाही नाही जाळीमध्ये नाही भेटला. ह्याच्या झाडाच्या तिकडे पुढे हा नाही मागे की कुठेतरी भेटला. खोबरेल तेल कसला पाय लाले लाल झाला. रक्त येत आहे रे. कुठेतरी कैची लागली. कैची नाही लागली मांजाच मांजाने त्याचा कड झाला. कैची लागली असती तर तुझा बोटच उडाला असता. हळद लाल लाल झाली बघ ना. अरे तेलात हळद लालच होते. काय विकी क्या गुंडा बनेगा इलेक्ट्रिशियन. मी बघितलं बोललो लागलं तर नाही कुठे त्याला. वायर नाहीये ना इसमें. नाही लागलं नाही. मला पण तेच वाटलं कट झाला पण नाही झालं. या इच्छा डेंजर वाटतं. दूध पितो. गाण्या कबुतराला दूध पाजणार आहे आणि मांजरीला हे घालणार दाणे. ते कबुतरला काय विचारतो माहिती का दूध पितो काय? आकाश तो कुत्र्याचा बेल्ट घेऊन यायला फिरवायला.
तो पण कोणाच्या हातात सोडतोय का नाही पाणी आण, पहिलं पाणी पाजते तर खायला आणतात. काय करूया पिंजऱ्यात टाकूया त्याला गाईज 1-2 दिवस तो ठेवायचा विषय करतोय. आजची संध्याकाळी सोडूया ना आज. त्या ऋषीचा बॉक्स मध्ये टाक ना, मकर संक्रांत येते, उडून टाका पतंगला. ऋषीच्या बॉक्स मध्ये टाक ना. मारणार ठेवतो का हे बिचारा अपघाती ठेव त्याला. आजारी नाही पण त्याच्यात थोडा वेळ ठेव, तेवढा संध्याकाळी सोडून देऊ. म्हणजे काय बोलतोय इंजर्ड आहे ना, थोडा घाबरलाय, त्याला हळद पट्टी वगैरे केलंय सगळं कापून. काय टायमिंगला ऋषीचा बॉक्स उपयोगाला आलाय. फक्त 4-5 पण मी काय बोलतो, तास ऋषी तू इथे ठेवू नको. पलटा नाही का रे ह्याच्यात? तेरपीस एक पण नाही ना? नाही रे विकी, आता मारत नाहीत कोण कोणाला. तो त्याच्या आतली जी कबूतर आहेत त्यांनी मारलं बिचारायला, त्याला आता बाहेर काढलं. जाऊ दे पुढे बाई. मी ढकल त्याला पुढं. उडेल बघा. चले चालतो. नाही रे, लंगड्या. तू पण कुठे अडचणी सोडला त्याला बाहेर. इकडे आण, इकडे आण, इकडे आण. दिवेशच्या इथे टाक, दिवेशच्या इथे टाक त्याला. दिवेशच्या इथे टाक ना. घाबरते काय? म्हणजे त्याला wings आहेत. उडतच नाही रे. ट्राय तर कर उडायला. अरे तुला आजाद केलंय, तू लक्की आहे भावा, नाही तर त्यांच्यासारखा तू अनलक्की होणार. हा, ते लोकांना पिंजरात कैद केलंय भाई, ते अनलक्की आहेत. उड रे, उड उड उड. घार आले अशू, घार घार उडव, घार त्याला खाणार. पकडलंय माहिती ना. ए उडला उडला उडला, भाषा भाषा भाषा. तोबा 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 उडतोय, आपण उडतोय. त्या पत्रावर बसला. की काय काय बोलू काय शकतोस तू, म्हणजे विकी काय बोलू शकतोस तू याच्यावरती? पुण्य केल्याचं हे भेटतंय काय समाधान. मी बोलो फळ कसं काय भेटलायला लगेच. तर मित्रांनो, मम्मीनी काय हार मांडली ना, तिने नवीन पीठ वगैरे बनवून त्याचे आता वडे करायला घेतले. तर मित्रांनो, केलेत वडे मस्त. सोबत अंड्याचा रस्सा आहे, अंड्याची ग्रेव्ही, आणि ते पनीर मटर आहे, आणि हा राईस, आणि हा वन साईड दाल तडका आलाय. तर ही आहे आजची संडे स्पेशल थाली. या जेवायला मित्रांनो. जेवण झोपलेलो आणि आता उठून गच्चीवरती आलो, आणि गच्चीवरती विकी मला दिसला काम करताना. विकीनी काम 25 करून टाकले, ते पूर्ण वाढत जात होतं, त्यामुळे ना हे फाटायला लागलेलं. एवढा कापलेला आहे मित्रांनो. आता हे पुन्हा तसं व्हायला किती महिने जातील वेगळी? 5-6 म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत तर मला वाटतं होईल काम. 25 जूनपर्यंत येऊन जातील, तरी मी तुम्हाला दाखवत राहीन कसं वाढतंय ते. अच्छा, एकच हा मोठी फांदी ठेवली आहे, बाकी सगळं काम 25 करून टाकलं आहे. आणि मित्रांनो, जिकडे तिकडे आज पतंग उडवायचा विषय चालू आहे. संक्रांती आली आपल्याला विकी. तर मित्रांनो, गच्चीवरून घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो. सो आता ब्लॉगचा करतो शेवट. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटूया आता उद्याच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. येतो.